Hello students, welcome once again an online video lecture series conducted by Pradhyapak B.V. Bansode, Department of Chemistry. In today's lecture, we have to discussing about the drawing the molecules in 3 dimensions. आजच्या लेक्चरमध्ये आपण काही मोलिक्युल्स आहेत त्यांचे 3 डायमेन्शनल व्ह्यू स्ट्रक्चर्स या ठिकाणी आपण बघणार आहोत. ते टायटल आहे आपलं ड्रॉइंग द मोलिक्युल्स इन 3 डायमेन्शन व्ह्यूज. इन दॅट देर आर 4 टाईप्स ऑफ द स्ट्रक्चर्स. या कंपाऊंड्समध्ये 4 प्रकारचे स्ट्रक्चर्स आपण ड्रॉ करू शकतो. फर्स्ट स्ट्रक्चर इज दॅट वेज फॉर्म्युला. सेकंड स्ट्रक्चर इज Fisher projection formula, or it is called as cross formula. Third one is Newman projection formula, and last one is Swahor's formula. So we first see the wedge formula. What is mean by wedge formula? Wedge formula म्हणजे काय ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. The 3-dimensional view of a molecule can be represented on the plane of paper by representing the single bonds. म्हणजे हा जो काही वेज फॉर्म्युला आहे हा जर आपल्याला रिप्रेझेंट करायचा असेल तर आपण कुठं रिप्रेझेंट करू शकतो तर प्लेन ऑफ पेपरवरती. म्हणजे जो पेपर असतो त्याचा जो काही प्लेन आहे त्याच्यावरती आपण ह्याला काय करू शकतो रिप्रेझेंट करू शकतो. फक्त जो प्लेन ऑफ द पेपर आहे त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे बॉन्ड्स त्या ठिकाणी रिप्रेझेंट करायचे आहेत तर ओन्ली द सिंगल बॉन्ड्स. म्हणजे जो फॉर्म्युला सिंगल बॉन्डनं रिप्रेझेंट केला जातो अशा फॉर्म्युल्याला म्हटलं जातं वेज फॉर्म्युला. मग सिंगल बॉन्ड कोणकोणत्या प्रकारचे आहेत तर ह्याच्यामध्ये 3 टाईप्स आहेत सिंगल बॉन्डची. फर्स्ट टाईप आहे सॉलिड वेज. म्हणजे जो पहिला टाईप येतो सिंगल बॉन्डमधला तो असतो सॉलिड वेज विच कॅन बी डिनोटेड बाय. म्हणजे जर आपण सॉलिड वेज बघितला तर अशा प्रकारे जर डार्क बॉन्डनं जर त्याला रिप्रेझेंट केला तर तो असतो तुमचा सॉलिड वेज बॉन्ड. सेकंड बॉन्ड इज डॅशड वेज. म्हणजे दुसरा बॉन्ड असणार आहे आपला डॅशड वेज अँड विच कॅन बी डिनोटेड बाय अ डॉटेड लाईन्स और डॅशड लाईन्स. आणि म्हणून अशा प्रकारचा जो बॉन्ड असतो त्याला म्हटलं जातं डॅशड वेज. आणि लास्ट बॉन्ड असतो तो आहे नॉर्मल. म्हणजे प्लेनमध्ये 2 बॉन्ड असतात ते नॉर्मल लाईननं रिप्रेझेंट केले जातात. म्हणजे फक्त एक सिंगल डॅशनं किंवा सिंगल बॉन्डनं जो बॉन्ड रिप्रेझेंट केला जातो त्याला म्हटलं जातं नॉर्मल लाईन्स. म्हणजे जर आपल्याला वेज फॉर्म्युला ट्रीट करायचा असेल रिप्रेझेंट करायचा असेल तर तो आपण कसा रिप्रेझेंट करू शकतो तर बाय यूजिंग 3 बॉन्ड्स. पहिला बॉन्ड असतो वेज बॉन्ड किंवा त्याला म्हटलं जातं सॉलिड वेज. अशा पद्धतीने त्याला डिनोट केलं जातं डार्क बॉन्डनं. दुसरा असतो डॅशड वेज. अशा डॉटेड लाईन्समध्ये त्याला रिप्रेझेंट केलं जातं. आणि जे राहिलेले 2 बॉन्ड असतात ते असतात तुमचे नॉर्मल लाईन्स किंवा त्याला नॉर्मल बॉन्ड म्हटलं जातं. फक्त एका सिंगल बॉन्डनं त्याला काय केलं जातं रिप्रेझेंट केलं जातं. मग जर हा फॉर्म्युला आपल्याला ड्रॉ करायचा असेल तर त्याचे काही एक्झाम्पल्स आपण बघू शकतो. समजा फॉर एक्झाम्पल मिथेन कंपाऊंड. समजा तुम्हाला जर मिथेन नावाचा कंपाऊंड दिला आणि जर ह्या मिथेनचा आपल्याला वेज फॉर्म्युला जर रिप्रेझेंट करायचा असेल तर मग आपण कसा रिप्रेझेंट करू शकतो तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय माहीत पाहिजे की त्याचा मोलिक्युलर फॉर्म्युला. आणि मिथेनचा मोलिक्युलर फॉर्म्युला माहीत आहे आपल्याला तो असतो तुमचा CH4 म्हणजे मिथेन. आता जर समजा मला CH4 मेन्शन करायचं असेल किंवा हा मिथेन जर रिप्रेझेंट करायचा असेल वेज फॉर्म्युलामध्ये तर आपल्याला फर्स्ट लागणार आहे तो म्हणजे सेंट्रल मेटल ॲटम. जो एकटा असतो तो आपला कोण असणार आहे मेन ॲटम. मग त्याच्यापासून आपण काय करू शकतो या मिथेनचं वेज फॉर्म्युला ड्रॉ करू शकतो. आणि हा जो आहे हा आहे मिथेनचा वेज फॉर्म्युला. आता या मिथेनच्या वेज फॉर्म्युलामध्ये
आपण जे बॉन्ड्स बघतोय हे बॉन्ड्स आपल्याला माहिती पाहिजेत. म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल काय, तर हे जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर कसं पाहिजे आपल्याला, तर प्लेन ऑफ पेपरमध्ये पाहिजे. म्हणजे हे जे दोन बॉन्ड आहेत हे दोन बॉन्ड काय डिनोट करतात तुम्हाला, तर तुमचं स्ट्रक्चर कसं आहे, प्लेन ऑफ पेपरमध्ये आहेत. आणि राहिलेले दोन बॉन्ड्स तुम्हाला काय डिनोट करतात, तर एक असतो फ्रंट साईडचा आणि एक असतो बॅक साईडचा. आणि मग अशा पद्धतीनं जे बॉन्ड्स आपण यूज केलेत त्या बॉन्डनुसार जे स्ट्रक्चर आपल्याला भेटणार आहे ते तुमचं असणार आहे वेज फॉर्म्युला ऑफ मिथेन. मग फर्स्ट ऑफ ऑल आपण बघू शकतो हा जो आपण डार्क केलेला शेडचा बॉन्ड आहे ह्याला काय म्हटलं जातं, तर सॉलिड वेज म्हटलं जातं. त्यानंतर समजा हा जर आपल्याला डॅशड बॉन्ड आहे ह्याला काय म्हटलं जातं, डॅशड वेज बॉन्ड म्हटलं जातं. आणि हे जे राहिलेले दोन बॉन्ड्स आहेत ह्या दोन बॉन्डना काय म्हटलं जातं, नॉर्मल लाईन्स किंवा नॉर्मल बॉन्ड म्हटलं जातं. आणि जर ह्या तीन बॉन्डचा वापर करून आपण जे स्ट्रक्चर ड्रॉ करतो त्या स्ट्रक्चरला म्हटलं जातं वेज फॉर्म्युला. म्हणजे प्रत्येक ठिकाणी जो प्रत्येक कार्बन असणार आहे हा कार्बन तुम्हाला काय करायचा आहे, अशा प्रकारे रिप्रेझेंट करायचा आहे. कारण कार्बनला 4 बॉन्ड असणार आहेत आणि प्रत्येक 4 बॉन्ड तुम्हाला अशा 3 बॉन्ड्समध्ये कन्वर्ट करायचे आहेत. त्यापैकी पहिला जो असतो हा डार्क लाईनचा त्याला म्हटलं जातं सॉलिड वेज. जो डॅशड असतो, डॉटेड असतो थोडक्यात, त्याला म्हटलं जातं डॅशड वेज. आणि जे राहिलेले 2 बॉन्ड आहेत जे प्लेनमध्ये असतात त्यांना म्हटलं जातं नॉर्मल बॉन्ड किंवा नॉर्मल लाईन्स. अशा प्रकारे जर मिथेनचं वेज फॉर्म्युला विचारला तर तुम्ही अशा प्रकारे स्ट्रक्चर काय करायचं आहे, ड्रॉ करायचं आहे. हा झाला आपला फर्स्ट फॉर्म्युला, वेज फॉर्म्युला. नेक्स्ट आपल्याला बघायचा आहे दुसरा फॉर्म्युला, तो आहे फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला किंवा त्यालाच दुसरं नाव आहे क्रॉस फॉर्म्युला. मग फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला किंवा क्रॉस फॉर्म्युला म्हणजे नेमकं कसा असतो, कसा रिप्रेझेंट केला जातो ते पहिल्यांदा बघूया. सेम हा सुद्धा फॉर्म्युला तुमचा कसा पाहिजे, विच इज प्रोजेक्टेड ऑन प्लेन ऑफ पेपर. म्हणजे हा सुद्धा फॉर्म्युला तुमचा कसा रिप्रेझेंट करायचा आहे, तर प्लेन ऑफ पेपरमध्ये रिप्रेझेंट करायचा आहे. दुसरी गोष्ट काय, तर आपल्याकडं जो फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला आहे विच कॅन बी ड्रॉन बाय व्हिज्युअलायझिंग द मॉलिक्युल्स. म्हणजे हा जो काही फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला असणार आहे हा आपण कसा रिप्रेझेंट करू शकतो का कसा व्हिज्युअलाइज करू शकतो, तर विथ इट्स मेन कार्बन चेन ॲज अ व्हर्टिकल. म्हणजे जी तुमच्याकडं मेन कार्बन चेन असणार आहे या फॉर्म्युल्यामध्ये ती कशी रिप्रेझेंट करायची आहे, तर व्हर्टिकली रिप्रेझेंट करायची आहे. म्हणजे एक तर तो प्लेनमध्ये पाहिजे किंवा प्लेन ऑफ पेपरमध्ये पाहिजे आणि दुसरं हा मॉलिक्यूल तुम्हाला कसा दिसतो, तर इट्स मेन कार्बन चेन ही कशी पाहिजे, व्हर्टिकल पाहिजे. नेक्स्ट थर्ड प्रॉपर्टी आहे ईच कार्बन ऑन व्हर्टिकल चेन इज रिप्रेझेंटेड बाय क्रॉस. म्हणजे जो इथं आपली मेन चेन असणार आहे कार्बनची, इथं जर तुम्हाला प्रत्येक कार्बन बघायचा असेल तर तो कशानं रिप्रेझेंट केला जातो, तर बाय क्रॉस. आणि म्हणून याला म्हटलं जातं क्रॉस फॉर्म्युला. जिथं जिथं तुम्हाला व्हर्टिकल चेनमध्ये क्रॉस भेटेल तिथं तिथं लक्षात ठेवायचं की तिथं कोणता तुमचा एलिमेंट असणार आहे, तर कार्बन नावाचा एलिमेंट प्रेझेंट असणार आहे. आणि म्हणून आपण काय म्हणू शकतो, तर ईच कार्बन ऑन द व्हर्टिकल चेन इज रिप्रेझेंटेड बाय अ क्रॉस. जिथं क्रॉस आला व्हर्टिकल लाईनला की तिथं तुमचा कोण असणार आहे, कार्बन ॲटम प्रेझेंट असणार आहे. देन द कन्व्हेन्शन इज दॅट द हॉरिझॉन्टल लाईन ऑफ अ क्रॉस रिप्रेझेंट्स द बॉन्ड प्रोजेक्टिंग अप फ्रॉम द कार्बन ॲटम. म्हणजे जर हॉरिझॉन्टल लाईन आपण बघितली तर ते हॉरिझॉन्टल लाईन कशी असते, तर अप फ्रॉम द कार्बन ॲटम म्हणजे फ्रंट साईडला जे असते म्हणून तिला म्हटलं जातं अप फ्रॉम द कार्बन ॲटम. आणि विट इज रिप्रेझेंटेड बाय अ सॉलिड लाईन. जे आपण आत्ता बघितलं होतं, जर तिथं सॉलिड लाईन आपल्याला दाखवायची असेल तर ती कुठं दाखवू शकतो आपण, हॉरिझॉन्टल लाईनवरती. आणि जी दुसरी राहिलेली व्हर्टिकल लाईन आहे ही व्हर्टिकल लाईन काय रिप्रेझेंट करते, तर बॉन्ड गोईंग बिलो द कार्बन. म्हणजे बॉन्ड जो असणार आहे व्हर्टिकल लाईनचा हा कसा जातो,
बिलो द कार्बन ॲटम म्हणजे बॅक साईडला जातो आणि म्हणून इट इज रिप्रेझेंटेड बाय अ डॅशड वेज बॉन्ड. म्हणजे इथं पण दोन बॉन्डनं आपण स्ट्रक्चर काढू शकतोय. एक असणार आहे व्हर्टिकलवरती आणि एक असणार आहे हॉरिझॉन्टलवरती. समजा जर हॉरिझॉन्टल लाईनवरती जर बॉन्ड आला तर तो कसा रिप्रेझेंट करायचा, अप फ्रॉम द कार्बन ॲटम म्हणजे कार्बन ॲटमच्या पुढं असणारा, आणि दुसरा असतो बिलो द कार्बन ॲटम कार्बनच्या पाठीमागे असणारा. आणि जर हे 4 पॉईंट्स जर आपल्या लक्षात राहतील तर तुम्ही कुठल्याही कंपाऊंडचा फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला काय करू शकतो, आपण ट्रीट करू शकतो. फक्त हे 4 पॉईंट्स आपल्याला माहिती पाहिजेत. पहिला पॉईंट आहे, जे स्ट्रक्चर तुम्ही रिप्रेझेंट करणार हे कसं पाहिजे, ऑन प्लेन ऑफ द पेपर पाहिजे. दुसरं, जो फॉर्म्युला आपण काढणार आहे हे कसा रिप्रेझेंट करायचा, तर मेन कार्बन चेन व्हर्टिकली पाहिजे. म्हणजे कार्बन 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 चेन आहे ही फक्त कशी घ्यायची, तर अशी उभी घ्यायची, व्हर्टिकली घ्यायची. आणि त्यानंतर जिथं जिथं क्रॉस येईल तिथं तिथं लक्षात ठेवायचं कोण असणार आहे, तर कार्बन ॲटम प्रेझेंट असणार आहे. आणि मग त्यानंतर हॉरिझॉन्टल लाईन आणि व्हर्टिकल लाईन. समजा हॉरिझॉन्टल लाईन असेल तर काय लक्षात ठेवायचं, विच प्रोजेक्टिंग अप फ्रॉम द कार्बन ॲटम कार्बन ॲटमच्या वरती आहे किंवा समोर आहे. आणि दुसरी असते बिलो द कार्बन ॲटम कार्बन ॲटमच्या खाली असते किंवा पाठीमागे असते. हे जर 4 पॉईंट आपण रिप्रेझेंट केले तर याच्यावरून आपण फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला लिहू शकतो. देन नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. सपोज फॉर एक्झाम्पल लॅक्टिक ॲसिड. समजा आपल्याला लॅक्टिक ॲसिडचा फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला जर विचारला असेल तर तो कसा असू शकतो बघा, तर जस्ट लाईक. म्हणजे ह्याच्यामध्ये बघा एक अशी उभी लाईन आहे तिला म्हटलं जातं व्हर्टिकल चेन, आणि दुसरी आहे तिला म्हटलं जातं हॉरिझॉन्टल लाईन. आणि जिथं जिथं क्रॉस असेल म्हणजे व्हर्टिकल लाईन आहे, इथं जर क्रॉस असेल तर हा क्रॉस काय रिप्रेझेंट करतो, की इथं कोण असणार आहे, तुमचा कार्बन ॲटम प्रेझेंट असणार आहे. फक्त इथं आपण तो काय करत नाही, शो करत नाही. पण जर क्रॉस आला तर लक्षात ठेवायचं की तिथं कोण प्रेझेंट असणार आहे, कार्बन ॲटम. मग कार्बन चेन आपल्याला कुठं पाहिजे, व्हर्टिकली पाहिजे. म्हणजे इथे एक कार्बन आला, इथे एक कार्बन आला आणि इथे एक कार्बन आला. आणि म्हणून ही जी चेन असते ही कशी असते, तुमची व्हर्टिकल चेन म्हणून त्याला मेन्शन केलं जातं. आणि राहिलेले जे ॲटम्स आहेत बाकीचे ते काय करायचे, हॉरिझॉन्टल लाईनवरती रिप्रेझेंट करायचे. म्हणजे जर लॅक्टिक ॲसिडचा फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला बघायचा असेल तर तो अशा प्रकारे असतो. किंवा ह्याचंच कन्व्हर्जन आपण जर सॉलिड किंवा डॅशड वेजमध्ये जर केलं तर ते ह्या पद्धतीने होणार. म्हणजे जो तुमचा बॉन्ड आहे हॉरिझॉन्टल लाईनचा हा कसा असतो, अप फ्रॉम द कार्बन ॲटम म्हणजे कार्बन ॲटमच्या समोर. म्हणून हॉरिझॉन्टलचे सगळेच्या सगळे बॉन्ड म्हणजे इकडे एक बॉन्ड असणार आहे, इकडे एक बॉन्ड असणार आहे. म्हणजे हा बॉन्ड आणि हा बॉन्ड हा कशानं दाखवला जातो, तर सॉलिड लाईननं दाखवला जातो. आणि जे राहिलेले 2 बॉन्ड आहेत हे व्हर्टिकल आहेत, आणि व्हर्टिकल असल्यामुळे ते कसे असतात, बिलो द कार्बन ॲटम कार्बन ॲटमच्या पाठीमागं असतात. आणि म्हणून त्याला काय केलं जातं, डॅश लाईननं रिप्रेझेंट केलं जातं. म्हणजे अशा पद्धतीनं जर तुम्हाला लॅक्टिक ॲसिडचा फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला विचारला तर तुम्ही एकतर असा काढू शकता किंवा एकतर ह्या पद्धतीनं ड्रॉ करू शकता. म्हणजे एक व्हर्टिकल लाईन असणार आहे, एक हॉरिझॉन्टल लाईन असणार आहे, आणि मग त्याच्यावरती राहिलेले सगळे कंपाऊंड्स ॲड करा. तुम्हाला तुमचा जो फॉर्म्युला भेटेल तो तुमचा कुठला असणार आहे, फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला असणार आहे. या पद्धतीनं आपण हा दुसरा फॉर्म्युला बघतोय, तो आहे फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. नेक्स्ट आपल्याला थर्ड फॉर्म्युला बघायचा आहे, तो आहे न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला. म्हणजे तिसरा ऑर्गॅनिक कंपाऊंडमधला एक फॉर्म्युला आपण ट्रीट करतोय आणि तो आहे न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला. हा जरासा महत्त्वाचा फॉर्म्युला आपण मेन्शन करतो किंवा याचं स्ट्रक्चर जे आहे हे स्ट्रक्चर आपल्याला थोडंसं अवघड जातं काढण्यासाठी, म्हणून हा फॉर्म्युला महत्त्वाचा आहे. मग हा थर्ड टाईप आहे
त्याला म्हटलं जातं न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला. मग न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला कसा ड्रॉ केला जातो, तर त्याच्यामध्ये पहिला पॉईंट असतो इन सच ए केस द कार्बन कार्बन बॉन्ड इज नॉट विजिबल. म्हणजे आपण जर हा फॉर्म्युला ड्रॉ करायचा असेल तर तिथं कार्बन कार्बन बॉन्ड ड्रॉ करायचा नाही. मग आता जर कार्बन कार्बन बॉन्ड ड्रॉ करायचा नसेल तर मग हा कसा रिप्रेझेंट केला जातो, तर हे जे दोन बॉन्ड आहेत कार्बन आणि कार्बन, समजा हा जर आपण पहिला घेतला तर त्याला सिम्बॉल रिप्रेझेंट करायचा फ्रंट कार्बन. म्हणजे ह्या न्यूमन प्रोजेक्शनमध्ये दोन मेन कार्बन असतात, त्यापैकी हा पहिला असतो त्याला म्हटलं जातं फ्रंट कार्बन आणि हा जो दुसरा असतो ह्या दुसऱ्याला म्हटलं जातं रियर कार्बन. म्हणजे जिथं कार्बन कार्बन बॉन्ड दाखवायचे नाहीत, फक्त सिम्बॉल आपल्याला लक्षात ठेवायचा. जो पहिला असतो त्याला म्हटलं जातं फ्रंट कार्बन आणि जो दुसरा असतो त्याला म्हटलं जातं रियर कार्बन. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे ह्या न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये कार्बन कार्बन बॉन्ड इज नॉट विजिबल दाखवायचा नाही. आणि दुसरी गोष्ट, पहिला कार्बन असतो त्याला म्हटलं जातं फ्रंट कार्बन आणि दुसरा असतो त्याला म्हटलं जातं रियर कार्बन. मग हे जे फ्रंट कार्बन आणि रियर कार्बन आहेत ह्यांना आपल्याला काय करायचं आहे, मेन्शन करायचं आहे त्याच्या फॉर्म्युल्यामध्ये. तर मग आपण कसं करू शकतो, अ कन्व्हेन्शन इज फॉलोड टू रिप्रेझेंट्स. म्हणजे आपण हा फॉर्म्युला कसा रिप्रेझेंट करू शकतो, तर फ्रंट कार्बन बाय अ पॉईंट. म्हणजे जर मला फ्रंट कार्बन काढायचं असेल तर मी कार्बन कार्बन बॉन्ड नाही काढणार, तर मला फ्रंट कार्बन दाखवायचं असेल तर तुम्ही कसा दाखवणार, तर बाय अ पॉईंट. म्हणजे फक्त एक डॉट द्या, तो झाला तुमचा पॉईंट. देन रियर कार्बन बाय अ सर्कल अराउंड इट. म्हणजे जर मला रियर कार्बन दाखवायचं असेल तर तुम्ही कसा दाखवणार, तर सर्कल अराउंड इट. त्या पॉईंटच्या साईडला एक सर्कल जर काढलं तर ते सर्कलमध्ये तुमचा कोण असतो, रियर कार्बन असतो. आणि जो डॉट असतो पॉईंट असतो तो कोण असतो, तुमचा फ्रंट कार्बन असतो. आणि मग त्यानुसार आपण त्याचं स्ट्रक्चर काय करू शकतो, रिप्रेझेंट करू शकतो. मग त्या स्ट्रक्चरमध्ये तीन वेगवेगळे बॉन्ड असणार आहेत. म्हणजे समजा फ्रंट कार्बन घेतला तर या फ्रंट कार्बन काय करतो, तीन बॉन्ड शो करतो. म्हणजे प्रत्येक कार्बनचे बॉन्ड आहेत, त्यापैकी जो पहिला कार्बन असतो फ्रंट कार्बन ह्याच्याकडे किती बॉन्ड असतात, तीन बॉन्ड. आणि जर मला हे तीन बॉन्ड शो करायचे असतील तर ते मी कसं शो करणार, टू रेडिएट फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. म्हणजे समजा हा जर पॉईंट घेतला आपण पहिला तर हा असतो तुमचा फ्रंट कार्बन. आता ह्या पॉईंटच्या जर शेजारी आपण जर सर्कल ड्रॉ केलं तर हे झालं तुमचा रियर कार्बन. म्हणजे पहिला कार्बन कशानं रिप्रेझेंट केला आपण, डॉटनं, आणि दुसरा कार्बन कशानं रिप्रेझेंट केला, सर्कलनं. आता हा जो पहिला कार्बन आहे ह्याचे तीन बॉन्ड आहेत, 3 बॉन्ड्स आहेत. आणि ते 3 बॉन्ड्स कसे शो करणार आहे आपण, तर रेडिएट फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. ह्या सेंटर ऑफ द सर्कलमधून जर आपण बॉन्ड ड्रॉ केला, म्हणजे समजा हा पहिला, समजा हा दुसरा, समजा हा तिसरा, तर हे जे 3 बॉन्ड आहेत हे 3 बॉन्ड कोणाचे आहेत, तर या पॉईंटचे. आणि पॉईंट म्हणजेच कोण असतो तुमचा, तर फ्रंट कार्बन असतो. म्हणजे या फ्रंट कार्बनचे 3 बॉन्ड आपण कुठून काढायचे आहेत, तर ह्या सुरुवातीच्या पॉईंटपासून काढायचे आहेत. म्हणजेच त्याला काय म्हटलं जातं, रेडिएट फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. आता त्याचबरोबर दुसरे 3 बॉन्ड्स आहेत आणि दुसरे 3 बॉन्ड्स कोणाचे आहेत, तर रियर कार्बनचे आहेत. आणि जर मला हे रियर कार्बनचे 3 बॉन्ड जर ड्रॉ करायचे असतील, शो करायचे असतील, तर ते कुठं करू शकतो आपण, तर रेडिएट फ्रॉम द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. म्हणजे हा जो काही सर्कल आहे ह्या सर्कलच्या काय केलं जातं, सर्कम्फरन्सवरती आपण जर बॉन्ड शो केला तर तो असतो तुमचा रियर कार्बनचे बॉन्ड. म्हणजे थोडक्यात समजा जर हा पहिला बॉन्ड आपण या सर्कलवरती ड्रॉ केला तर हा झाला तुमचा रियर कार्बनचा पहिला बॉन्ड. नंतर इथं समजा ह्याच्याबरोबर अगेन्स्ट दुसरा बॉन्ड केला तर हा झाला तुमचा दुसरा बॉन्ड. आणि समजा इथं तिसरा बॉन्ड केला
तर हा झाला तुमचा रेअर कार्बनचा तिसरा बॉन्ड. आणि हा कुठं ड्रॉ करतो आपण, तर रेडिएट फ्रॉम द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. म्हणजे हे जे काही सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल आहे ह्याच्या जर आपण वरती जर बॉन्ड ड्रॉ केले तर हे 3 बॉन्ड कोणाचे होणार आहेत, तर रेअर कार्बनचे होणार आहेत. म्हणजे जर आपल्याला न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला ड्रॉ करायचा असेल तर पहिली गोष्ट काय, तर आपल्याकडे 2 कार्बन पाहिजेत. पहिला कार्बन हा फ्रंट कार्बन पाहिजे आणि दुसरा कोण पाहिजे, रेअर कार्बन पाहिजे. समजा मला फ्रंट कार्बन जर दाखवायचा असेल तर तुम्ही कसा दाखवू शकतो, तर बाय पॉईंट. म्हणजे एक पॉईंट द्या, तो तुमचा कोण असणार आहे, फ्रंट कार्बन असणार आहे. आणि या फ्रंट कार्बनला जर आपण अराउंड द सर्कल ड्रॉ केलं, म्हणजे फ्रंट कार्बनच्या शेजारी जर आपण सर्कल ड्रॉ केलं तर हे सर्कल काय इंडिकेट करतं, तर तुमचा रेअर कार्बन. म्हणजे पहिला कार्बन आपण पॉईंटनं दाखवणार आणि दुसरा कशानं दाखवणार, ह्या सर्कलनं. आता त्यानंतर ह्या कार्बनला जर बॉन्ड असतील 3 तर ते 3 बॉन्ड कुठून येणार, तर सेंटर ऑफ द सर्कलमधून. म्हणजे हा पहिला, हा दुसरा आणि हा तिसरा. आणि जे राहिलेले जे बॉन्ड आहेत 3 हे कुणाचे आहेत, रेअर कार्बनचे आहेत. पण कुठं येतात, तर सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. ह्या सर्कलच्या सर्कम्फरन्सवरून जे बॉन्ड ड्रॉ केले जातात हे कोणाचे असतात, तर रेअर कार्बनचे बॉन्ड असतात. म्हणजे जर आपल्याला न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला पाहिजे असेल तर हे स्ट्रक्चर आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा लक्षात ठेवायचं आहे. आता ह्यानंतर आपण काय करूया, एखादा एक्झाम्पल बघूया. समजा आपण जर इथेन नावाच्या कंपाऊंडचा न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला जर घेतला तर ते स्ट्रक्चर कसं असू शकते बघा. तर पहिल्यांदा इथेनचा मोलिक्युलर फॉर्म्युला 2 कार्बन आहेत, म्हणजे आपण कसा लिहू शकतो, CH3 सिंगल बॉन्ड CH3. आता दुसरी गोष्ट, आपण एक कार्बन बॉन्ड दाखवायचे नाहीत. मग आपल्याला काय पाहिजे, तर पहिलं फ्रंट कार्बन. मग समजा मी हा घेतला, हा जो पहिला आहे त्याला म्हणतो फ्रंट कार्बन. मग फ्रंट कार्बन कशानं दाखवायचा, तर बाय पॉईंट. एक पॉईंट द्या, तो झाला तुमचा फ्रंट कार्बन. दुसरं, हा दुसरा कार्बन आहे, हा दुसरा कार्बन कसा दाखवायचा, तर सर्कल अराउंड द पॉईंट. म्हणजे मी ह्या पॉईंटच्या वरती जर सर्कल ड्रॉ केलं तर तो झाला तुमचा कोण, दुसरा कंपाऊंड. आता तिसरा हा आपल्याला काय बघायचं आहे, तर बॉन्ड बघायचे आहेत. म्हणजे समजा हा कार्बन घेतला तर याच्याकडे किती हायड्रोजन आहेत, 3. हा कार्बन घेतला, किती हायड्रोजन आहेत, 3. म्हणजे ह्याच्याकडे 3 बॉन्ड आहेत, याच्याकडे 3 बॉन्ड आहेत. मग समजा हा आपण पहिला घेतला आहे तो आहे आपला फ्रंट कार्बन. फ्रंट कार्बनचे बॉन्ड जर लिहायचे असतील तर ते कुठून ड्रॉ करायचे, तर इथून सेंटर ऑफ द सर्कलपासून. म्हणजे हे 3 बॉन्ड झाले कोणाचे, तर या फ्रंट कार्बनचे. तसंच समजा हा दुसरा आहे सेकंड कार्बन आपला रेअर कार्बन, ह्याचा जर बॉन्ड दाखवायचा असेल तर तो कुठं दाखवणार आपण, तर सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. या सर्कलच्या वरती आपण काय करतोय, ते बॉन्ड शो करतोय. आणि नेक्स्ट ह्या कार्बनकडं आता काय आहे, तर ह्याचे 3 बॉन्ड आहेत आणि तिन्हीच्या तिन्ही ठिकाणी कोण आहेत, हायड्रोजन. मग प्रत्येक बॉन्डवरती हायड्रोजन प्लेस करा. समजा इथं पहिला, समजा इथं दुसरा, समजा इथं तिसरा, परत ह्याच्याकडे पण तेच आहेत. म्हणजे परत इथे एक येणार, इथे एक येणार, इथे एक येणार. आणि मग जे स्ट्रक्चर आपण ड्रॉ केलं ह्या स्ट्रक्चरला म्हटलं जातं न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला ऑफ इथेन. म्हणजे इथेनचा न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला आपण अशा पद्धतीनं काय करू शकतो, ड्रॉ करू शकतो. इथं फक्त एवढंच बघायचं आहे आपल्याला, तर ह्याच्याकडे कार्बन आहेत, हे 2 कार्बन आहेत. पहिला कार्बन आपण कन्सिडर करायचा फ्रंट कार्बननं आणि दुसरा घ्यायचा रेअर कार्बन. मग फ्रंट कार्बन कसा दाखवणार, तर बाय पॉईंट. आणि रेअर कसा दाखवायचा, तर अराउंड द सर्कल. त्या सर्कल शेजारी काढा, तो झाला रेअर. आता ह्या कार्बनकडं पण 3 बॉन्ड आहेत, ह्या कार्बनकडं पण 3 बॉन्ड आहेत. पहिले 3 बॉन्ड कसे येणार, सेंटरपासून, म्हणजे सेंटर ऑफ द सर्कलपासून. आणि दुसरे कुठं जाणार, तर सर्कम्फरन्स ऑफ द सर्कलपासून. आणि मग प्रत्येक ठिकाणी ह्याच्याकडे 3 हायड्रोजन आहेत, ह्याच्याकडे 3 हायड्रोजन आहेत. प्रत्येक बॉन्डवरती कोण प्लेस होणार आहे, तर
3 हायड्रोजन्स आणि इकडं पण 3 हायड्रोजन्स. आणि मग तो बॉन्ड तयार झाला, जे स्ट्रक्चर तयार झालं ह्याला म्हटलं जातं न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला. अशा पद्धतीनं आपल्याला हा न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला ड्रॉ करायचा आहे. कोणासाठी? तर इथेन नावाच्या कंपाऊंडसाठी. आणि एक लास्ट आपल्याला टाईप बघायचा आहे, तो आहे शॉहॉवर्स फॉर्म्युला. म्हणजे जसं आपण आत्ता कन्सिडर केलं फ्रंट कार्बन, रिअर कार्बन, त्याच पद्धतीचं कन्सिडरेशन करून आपण हा दुसरा फॉर्म्युला तयार करतो आहे, तो आहे तुमचा शॉहॉवर्स फॉर्म्युला. मग कशाला म्हटलं जातं शॉहॉवर्स फॉर्म्युला? तर पहिल्यांदा बघूया. तर शॉहॉवर्स फॉर्म्युला म्हणजे काय? तर इन दिस रिप्रेझेंटेशन कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड इज रिप्रेझेंटेड बाय अ लॉंग स्लॅटिंग लाईन. म्हणजे जर मला शॉहॉवर्स फॉर्म्युला ड्रॉ करायचा असेल तर आपण तो कशानं ड्रॉ करू शकतो? तर बाय स्लॅटिंग लाईन. म्हणजे स्लॅटिंग लाईन म्हणजे काय? तर एक तिरकी लाईन जर ड्रॉ केली तर ती तिरकी लाईन ड्रॉ करतो आपण, तिला म्हटलं जातं स्लॅटिंग लाईन. आता ही जर तिरकी लाईन आपण जर ड्रॉ केली तर ह्याच्याकडं तर आपल्याकडं 2 एंड भेटतात. एक असतो लोअर आणि एक असतो अप्पर. म्हणजे जो लोअर एंडला आपल्याला जो भेटणार आहे ते असतो तुमचा फ्रंट कार्बन, आणि जो वरती असतो अप्पर एंडला तो असतो तुमचा रिअर कार्बन. म्हणजे ह्याच्यामध्ये पण शॉहॉवर्समध्ये पण आपण फ्रंट कार्बन आणि रिअर कार्बन घेतो असतो. पण फ्रंट कार्बन कुठला घ्यायचा? तर लोअर एंडमधला घ्यायचा, आणि अप्पर एंडमधला कोण घ्यायचा? रिअर कार्बन. अशा पद्धतीने 2 कार्बन आपण पहिल्यांदा सिलेक्ट करा. फ्रंट कार्बन कुठला घेणार? लोअरचा, आणि अप्पर एंडचा कोणता घेणार? रिअरचा. आता ह्यानंतर आपण एखादं एक्झाम्पल बघूया. समजा इथेनचाच सेम इथेनचा जर आपल्याला शॉहॉवर्स फॉर्म्युला विचारला तर आपण कसं ड्रॉ करू शकतो बघा. तर पहिल्यांदा इथेनचा फॉर्म्युला माहीत पाहिजे. मग इथेनचा फॉर्म्युला काय आहे? तर CH3 सिंगल बॉन्ड CH3. आता दुसरी गोष्ट, आपल्याकडं जर मला शॉहॉवर्स फॉर्म्युला पाहिजे असेल तर मी पहिल्यांदा काय करणार? तर एक लाईन ड्रॉ करणार, अशी तिरकी लाईन. तर ह्या तिरक्या लाईनला म्हटलं जातं स्लॅटिंग लाईन. आता या स्लॅटिंग लाईनवरती 2 पार्ट आहेत. एक इथं खाली आहे, हा खालचा भाग असतो त्याला म्हटलं जातं लोअर एंड, आणि हा वरती असतो त्याला काय म्हटलं जातं? अप्पर एंड. मग लोअर एंडला कोण असणार आहे? तुमचा पहिला कार्बन म्हणजे फ्रंट कार्बन, आणि अप्परवरती कोण असणार आहे? तुमचा दुसरा कार्बन म्हणजे कोण? रिअर कार्बन. मग समजा इथं जर आपण अप्पर कार्बन आणि लोअर कार्बन कन्सिडर केले तर त्याच्यावरनं आपण काय करू शकतो? परत ह्याचे बॉन्ड तयार करू शकतो. म्हणजे समजा हा जर पहिला कार्बन घेतला तर याला किती हायड्रोजन आहेत? 3. म्हणजे याच्याकडे किती बॉन्ड असणार आहेत? 3 बॉन्ड. तसंच हा जर आपण दुसरा कार्बन घेतला तर ह्याच्याकडे परत किती हायड्रोजन आहेत? 3. म्हणजे ह्याच्याकडे किती बॉन्ड असणार आहेत? 3 बॉन्ड असणार आहेत. मग सेम अप्पर साईडला आणि लोअर साईडला 3 बॉन्ड काय करू शकतो आपण? ड्रॉ करू शकतो. समजा हा पहिला बॉन्ड, समजा हा दुसरा बॉन्ड, समजा हा तिसरा बॉन्ड. तसंच अप्पर एंडला सुद्धा आपण ड्रॉ करू शकतो. हा पहिला बॉन्ड, हा दुसरा बॉन्ड, आणि हा तिसरा बॉन्ड. आणि मग प्रत्येक बॉन्डवरती आपण काय प्लेस करू शकतो? तर सेम इथं हायड्रोजन आहे, इथं पण हायड्रोजन आहेत. म्हणजे टोटल किती हायड्रोजन आहेत? 6. मग समजा इथं पहिला दिला, इथं दुसरा, इथं तिसरा, समजा इथं चौथा, इथं 5वा, इथं 6वा. आणि मग जे स्ट्रक्चर तुमचं तयार झालं ह्या स्ट्रक्चरला म्हटलं जातं शॉहॉवर्स फॉर्म्युला ऑफ इथेन. फक्त काय होतं याच्यामध्ये बघा, तर मला शॉहॉवर्स फॉर्म्युला पाहिजे असेल तर फक्त काय करायचं? एक स्लॅटिंग लाईन ड्रॉ करायची, म्हणजे अशी तिरकी लाईन. ह्या तिरक्या लाईनला म्हटलं जातं स्लॅटिंग लाईन. आता ह्याच्यात स्लॅटिंग लाईनमध्ये 2 पार्ट आहेत. एक आहे लोअर आणि एक आहे अप्पर. लोअर पार्ट असेल तिथं कोण घ्यायचा? फ्रंट कार्बन घ्यायचा, आणि अप्पर एंड आहे तिथं कोण घ्यायचा? रिअर कार्बन घ्यायचा. फक्त एक कार्बन कार्बन शो करायचे
नाहीत. न्यूमनमध्ये पण नाही करायचे आणि आपला जो सॉवर्स फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये सुद्धा शो करायचे नाहीत. मग आता कसा रिप्रेझेंट करायचा, तर इथं आपल्याला दिसू शकते बघा सोपी पद्धत. एक तिरकी लाईन ड्रॉ केली, त्यानंतर समजा लक्षात राहत नसेल तर आपण इथं काय करायचा, एक सरळ वाय काढायचा. म्हणजे हे बॉन्ड आहेत हे कुणासारखे दिसत आहेत बघा, कुठल्या लेटरसारखे, वाय लेटरसारखे. वाय लेटर काढा आणि इथला बॉन्ड काय करायचा, बरोबर ह्याच्या उलटा. म्हणजे हा सरळ वाय आहे आणि हा कसा आहे तुमचा उलटा वाय आहे. आणि मग ह्याला जे बॉन्ड अटॅच आहेत, म्हणजे कार्बनला कोण कोण अटॅच आहे, 3 हायड्रोजन, ह्या 3 हायड्रोजन द्या. इथं बघा परत 3 हायड्रोजन, ह्याला 3 हायड्रोजन द्या. आणि मग त्यानुसार तुम्ही काय करू शकता, जो फॉर्म्युला तयार करताय त्याला म्हटलं जातं सॉवर्स फॉर्म्युला. अशा पद्धतीनं तुम्हाला 4पैकी कोणतेही 2 फॉर्म्युले किंवा कोणतेही 3 फॉर्म्युले 3 मार्क्ससाठी परीक्षेसाठी विचारू शकतात. मग कोणता जरी विचारला तरी आपण तो काय करू शकतो, ड्रॉ करू शकतो. अशा पद्धतीनं आपल्याला हे टायटल बघायचं होतं, तर 3 डायमेन्शन व्ह्यूज ऑफ कंपाऊंड्स. म्हणजे आपल्याकडे जे 3 डायमेन्शन व्ह्यूज आहेत हे आपल्याला काय करायचे आहेत, ह्या 4 फॉर्म्युल्याच्या साहाय्यानं मेन्शन करायचे आहेत.